परंतु आता शक्तीपीठ मध्ये रस्ते जाताना मात्र हिंदू समाजाची तुम्हाला या ठिकाणी आठवण होत नाही। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, या अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आहे। शक्तीपीठ मध्ये रस्ते जाताना मात्र हिंदू समाजाची तुम्हाला या ठिकाणी आठवण होत नाही। तुमचा हिंदुत्व या ठिकाणी कसला आहे? या शक्तीपीठाच्या नावाखाली आता बोरोड्याच्या ज्योतिर्लिंग मंदिरापासून आम्ही हिशोब काढला नारकर साहेब, किमान 150-200 मंदिरं यामध्ये या ठिकाणी फटका या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये किमान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बसणार आहे। बोरोड्याची अवस्था जशी आहे, 500-550 एकर जमीन एका गावातली या ठिकाणी जाणार आहे, तशा प्रत्येक गावातल्या जमिनी या ठिकाणी जाणार आहेत। फक्त त्या गावातल्या जमिनी जाणार नाहीत, परंतु या 11 नद्यांच्या बाजूने ज्यावेळी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी होईल त्यावेळी या मार्गाच्या 5-10 किलोमीटरवर या ठिकाणी पुराचा फटका, महापुराचा फटका या आजूबाजूच्या गावांना निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी बसणार आहे। आणि म्हणून आम्ही सातत्याने सरकारला सांगतोय की हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, याची अजिबात गरज या ठिकाणी नाही आहे। मी मागच्या वेळी देखील एकनाथ शिंदेचा व्हिडिओ या ठिकाणी ऐकला होता, शक्तीपीठ नको रद्द केला म्हणून त्यांनी जाहीर केलं। मग माझा एकनाथ शिंदेंना या ठिकाणी सवाल आहे, तुम्ही या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी राहिलेलात, तुम्ही शपथ घेऊन उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेलात की या ठिकाणी सरकारच्या विरोधातलं कुठलं काय करणार नाही। मग तुम्ही जो शब्द या ठिकाणी दिला तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून दिला का एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून या ठिकाणी दिला, हा प्रश्न आमच्या पुढे महत्वाचा आहे। तुम्ही त्यावेळी जर निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ रद्द म्हणून मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं आता तुमची जबाबदारी या ठिकाणी असणार। परंतु आता हे जबाबदारी पेलतील असं वाटत नाही आणि म्हणून ही जबाबदारी पेलत नसल्यामुळं तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। ही निकराची लढाई आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावी लागेल, कारण की आम्ही जोपर्यंत रस्त्यावरची लढाई करत नाही तोपर्यंत या सरकारला जाग या ठिकाणी येणार नाही। आज त्यांना काय वाटतं, लोकसभेच्या आधी निर्णय झाला, आज अध्यादेश काढण्यात आला की कोल्हापुरातला रस्ता या ठिकाणी रद्द झाला, मग पुन्हा अध्यादेश कसा निघाला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा। हे सरकार जे काय चाललेलं आहे ते फक्त निवडणुकांपुरतं चाललेलं आहे। लोकसभेला बसलेला फटका त्याच्यामुळे विधानसभेला बसू नये फटका म्हणून त्या ठिकाणी हा अध्यादेश काढण्यात आला। एकदा विधानसभा झाली, गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने आता जनतेची गरज नाही, होणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू काय करायचं या उद्देशाने पुन्हा सर्वे या ठिकाणी चालू केलेला दिसतोय। राजू शेट्टी साहेब म्हणाले ते खरं आहे, आता रस्त्यावर रानात येऊन कोण सर्वे करायचं धाडस करू शकत नाही, आता ड्रोन यांचा सर्वे करायचं काम चालू आहे। आज मोर्चे आहे म्हणलं, सांगलीमध्ये सर्वे करायचं काम त्या मंडळींनी या ठिकाणी केलं। ज्यावेळी मोर्चा आहे त्याच दिवशी तुम्ही सर्वेची तारीख देता, जिल्हाधिकारी सांगतात कुठलाही अध्यादेश नाही आहे आणि मग सर्वे तुम्ही कुठल्या जीवावर या ठिकाणी करतात। आणि म्हणून माझी लोकांना या ठिकाणी विनंती आहे, ही जबाबदारी आम्ही राज्यकर्ते आम्ही राजकीय पक्षाचे नेते म्हणून आमची जबाबदारीच आहे तुमच्या बाजूने उभं राहणं, तुम्हाला ताकद देणं, तुमचा अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आहे। परंतु मी परवा सुद्धा सांगितलं होतं, महिलांचा संख्या यामध्ये महत्वाची आहे आणि आज आता अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या माता भगिनी घरदार संसार सोडून या आंदोलनामध्ये आलेल्या आहेत। मनापासून आमच्या भगिनींचा मी धन्यवाद मानतो, मनापासून आमच्या माता भगिनींचा धन्यवाद मानतो, कारण की लढाई उद्या ऐरणीची येणार आहे। आमचा पुरुष काठी घेऊन येईल, तुम्हाला लाटणं घेऊन यायला लागणार आहे। आमचा पुरुष काठी घेऊन येईल, तुम्हाला लाटणं घेऊन यायला लागणार आहे, कारण की हे सरकार ऐकल असं वाटत नाही। मी परवा बोरोड्याच्या सभेत सांगितलं होतं, किमान आजचा मोर्चा झाल्यानंतर महायुतीतल्या सरकारने या ठिकाणी जागा व्हावं, निर्णयाचा फेर विचार करतो म्हणून सांगावं। सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय लादणार नाही, मग आता लादायचं काम तुम्ही या ठिकाणी का करताय? आम्ही विकासाच्या विरोधात या ठिकाणी नाही आहे। माझं जाहीर आव्हान या सरकारला आहे, ज्यावेळी 20,000 कोटी रुपये अजित पवार उपमुख्यमंत्री होते, दुर्दैवाने ते आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहेत, उपमुख्यमंत्री हा 20,000 कोटी देणं सरकारला या ठिकाणी परवडणार नाही। हुडको करून 8.5% लोन घेतले, या 20,000 कोटीचं या जमिनी खरेदी करायसाठी 20,000 कोटीचं कर्ज हुडको करून या ठिकाणी घेतले, त्याच्यावर फाईलवर लिहिले
की हे परवडणारं नाही आहे, हे कृपा करून या ठिकाणी करू नका. पारदर्शक हे सरकार असेल तर माझी विनंती आहे, मी आता आमदार म्हणून पत्र शेट्टी साहेब देणार आहे की या फाईलचा मसुदा आम्हाला वाचायचा आहे. आरटीआय मध्ये देऊ, आम्हाला वाचायला द्या. नेमका अर्थ खात्यानं, वित्त खात्यानं नेमकं या फाईल मध्ये त्या ठिकाणी काय लिहिलं, हा या ठिकाणी रस्ता व्यवहारिक आहे का, हे अर्थ आणि वित्त खात्यानं लिहिलंय का, हे मला या ठिकाणी प्रामुख्याने विचारायचं आहे. म्हणजे जबरदस्ती हा रस्ता आमच्या माती मारायचं काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरांचं कमिशन याच्या पलीकडे या रस्त्याची उपलब्धता या ठिकाणी काही नाही. शक्तीपीठचा विषय या ठिकाणी नाही आहे. शक्तीपीठ जोडायचा विषय या ठिकाणी नाही आहे. फक्त यांचं खिशे भरायचा हा एकच उद्देश या सरकारचा प्रामुख्यानं आणि मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, हा लढा आम्ही कोल्हापूरमध्ये गेले 2-2.25 वर्ष सातत्यानं या ठिकाणी करतो आहोत. सातत्यानं हा लढाई संघर्ष करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत आहोत. माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनालाही विनंती आहे, प्रशासनाला देखील आमची सक्त ताकीद आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वे करायचं धाडस या ठिकाणी करू नका. तुमचं आमचं वांदं नाही, पोलिसांची तर आमचं वांदं या ठिकाणी नाही आहेच. त्या पोलिसांचं महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना आहे पोलिसांसाठी, त्या बिचाऱ्यांचं शेट्टी साहेब हॉस्पिटलची बिलं दिलेली नाहीत. आज एखाद्या पोलिसाला उपचार घ्यायचा असेल कॅन्सरचा कोल्हापुरात तर पुण्याला जावं लागतं. कोल्हापुरातल्या कॅन्सरच्या दवाखान्याची वर्षभर या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत या सरकारनं. कशाला तुम्ही बाता मारता 86,000 कोटीच्या आणि 1,00,000 कोटीच्या? एका बाजूला 96,000 कोटी रुपये अनेकांची देणी या ठिकाणी तुम्ही दिलेली नाहीत. आज उद्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल का नाही अशी अवस्था या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता हा लढा, हा संघर्षमय लढा उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि ती करण्यासाठी आमची ताकद तुमच्याबरोबर आहे. मला सातत्यानं सांगतात हे विकासाच्या आडवेत. मी आज इंस्टाग्रामवर, आमचं फेसबुक, ट्विटर सगळं झालं की भाजपवाले शेट्टी साहेब तुम्हाला मला ट्रोल करतात. खाली लगेच यांचं चालू होतंय, हे विकासाच्या आडवेत, हे रस्ते होऊ देत नाहीत, हे अमकं होऊ देत नाहीत. माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1,00,000 कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो. या 1,00,000 कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत. ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली, या 50 किल्ल्यांना 500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील. या राज्यातल्या 22,000 23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील. या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील. या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोड तेल मागलेलं आहे, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या आणि रेशनवर गोड तेल आणि धान्य देण्याची सवलतीच्या दरात व्यवस्था करा.